सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा आज पदग्रहण समारंभ होता आणि माझी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या हस्ते माझी पदग्रहण समारंभ पार पडला। या पदग्रहण समारंभासाठी अनेक काँग्रेस जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि हा पदग्रहण समारंभ पार पडला। मला अडचणीच्या काळामध्ये आता जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था मी मगाशी सुद्धा सांगितले की आमच्याकडे खासदार नाहीत, आमदार नाहीत किंवा कुठले साखर कारखाने नाहीत, सहकारी संस्था नाहीत। अशा परिस्थितीमध्ये काम करताना थोडंसं अवघड जातं आहे, परंतु काँग्रेसचा वोटर्स भरपूर आहे, काँग्रेसला मानणारे लोक भरपूर आहेत। फक्त कार्यकर्ता नाही तर तो कार्यकर्ता प्रत्येक तालुक्या वाईज भरून कार्यकर्ता तयार करण्याचं काम मी आता या पुढील काळामध्ये करणार आहे आणि BLA 1ची यादी आता नेमलेली आहे। BLA 1च्या मार्फत BLA 2चं काम चालू आहे। थोडंसं माघाडीवर काम पडलेलं आहे, आत्ताच मला जस्ट मागच्या महिन्यात जबाबदारी मिळाल्या, त्यामुळं पण या येत्या 15 दिवसामध्ये BLA 2चं आमचं काम पूर्ण होईल। मी काल कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलेलं आहे, थोडंफार प्रमाणात झाले काम, आमचं राहिलेलं काम पूर्ण होईल लवकरच। म्हणजे आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। सबंध जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते अतिशय उत्साहाने इथं आले होते आणि चांगली मार्गदर्शक आणि शुभेच्छापर भाषणं झाली। विशेषतः पुण्याहून हनुमंतराव पवार आमचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आले होते आणि आजपासून आपण कामाला सुरुवातीने केलेलीच आहे, पण आजपासून अधिकृतपणे काँग्रेस कमिटीतून कामाला सुरुवात होणार। लवकरच ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे। काही नियुक्त्या झालेल्या आहेत, पण आज आम्ही घोषित केल्या नाही, 2-3 अजून राहिलेल्या आहेत करायचे। 2-3 ठिकाणी खूप वाद आहेत की आम्हाला ते वाद सोडवायचे चाललेले आहे। आज एका विशिष्ट परिस्थितीमध्ये देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस पक्षाला करायची आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही सातारा जिल्हा काँग्रेसला घ्यावी लागते, कारण आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आपली आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून ते नंतर स्वातंत्र्यनंतरच्या कालखंडामध्ये लढाई पुन्हा व्हायची। आता लोकशाहीचा सरकारने लिलाव काढला, प्रत्येक गोष्टीला पैशाने विकत घ्यायचं चाललं। उमेदवारांना माघार घेण्याकरता पैसे, उमेदवारी मिळवण्याकरता पैसे, पक्षांतर करण्याकरता पैसे आणि सगळी अतिशय दुर्दशा लोकशाहीच्या लोकांनी केली। येणं केणं प्रकाराने सत्ता आपल्या हातात आली पाहिजे, हा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आहे। खाऊंगाने कामीनुगा म्हणणारे नरेंद्र मोदी आज इतका प्रचंड भ्रष्टाचाराचे त्याच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार होत आहे, ते डोळे देखत होत आहे, त्यांच्या आशीर्वादाने होत आणि जनता होरपळीत जाते। अनेक विषय आमच्यासमोर आहेत, आम्ही त्याचे आंदोलन उभे करणार आहोत। ते नीट परीक्षेचं आंदोलन असो, शेतकऱ्याच्या हमीभावाचं आंदोलन असो, लोकांच्या रोजगाराचं आंदोलन असो, महागाईचं आंदोलन असो, डिझेल पेट्रोल गॅसच्या किमतीचं आंदोलन असो, हे आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहे। त्याला नुसते कार्यकर्त्यांनी करून चालणार नाही, तर सातारा जिल्ह्यातले कार्यकर्ते सामान्य नागरिक या आंदोलनामध्ये त्यांना जर वाटलं की आपल्याला काही अन्याय होतो तर ते आलं पाहिजे आणि त्या लढाईमध्ये सामील झालं। हाच आजच्या या पदग्रहण समारंभाचा इथं संदेश आहे। बाकी काही प्रश्न असतील तर मी त्या बाबा, आता सध्या नितीन गडकरीने प्रत्येक पेट्रोल मिश्रित इथेनॉलचं जास्तीत जास्त 20% 85% मिश्रण केलं आहे, त्यामुळे ज्या गाड्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता आहे। यावरती सोशल मीडियावरती मोठी याच्या माध्यमातून टीका टिप्पणी चालली आहे, आपलं काय मत आहे? काय सांग? असं आहे की सन्माननीय गडकरीजी यांच्या कुटुंबाचे इथेनॉलचे पहिले उद्योग आहे आणि इथेनॉल विक्री झाली की त्यांच्या धंद्याला पैसे मिळतात। इथेनॉल वापरलं पाहिजे की शक्य नाही, पण 10%, 15%, 20%पर्यंत आपण आता वापरत होतो। तर 85% वापरायचं तर इंजिनमध्ये प्रचंड बदल करावा लागतो आणि नंतर जुन्या इंजिनमध्ये वापरलं ते इंजिन खराब होतं। फक्त अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे घाईगर्दीनं हा निर्णय राहणार होता। तज्ज्ञांच्या समितीनं चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे। आज इंधनाचं तुटवडा यात काही दुमत नाही आहे, त्यामुळं जैविक इंधन जर तयार केलं, इतर मार्गाने इंधन तयार केलं आपल्याला पाहिजे। आपण सौर ऊर्जाची
ऊर्जा निर्माण करतोय, पवन ऊर्जा निर्माण करतोय, परंतु एखाद्या कुटुंबाला फायदा होईल म्हणून निर्णय बदलणं त्याबद्दल आमचा आक्षेप आहे. ज्या गाड्या ज्या करोड रुपयाच्या गाड्या आहेत ज्या अगोदर पेट्रोलवर चालल्या पण इंधन मिश्रित गाड्या असतील त्यांचं हे नुकसान होणार आहे की ज्यांच्या करोडो रुपयाच्या गाड्या आहेत त्यांच्याबद्दल मला काही सांगते नाही. त्या लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ते सरकारला घाबरून आपले जय मोदी त्यांचं तर नुकसान होत असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. सरकारला जाब विचारला पाहिजे. सामान्य माणूस भरवला जातो. बाबा, दुसरा प्रश्न असा, मुख्यमंत्र्यांनी आता जी शेतकऱ्यांसाठी कर्ज म्हणजे माफीची योजना जी केली त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? ही फसवी कर्जमाफी आहे. मुळातच कर्जमाफीची गरजच बसणार नाही जर तुम्ही शेतकऱ्यांना हमीभाव दिला आणि नैसर्गिक आपत्तीनंतर प्रामाणिकपणे त्याचा विमा दिला तर शेतकरी पैसे मागणार नाही. पण तुम्ही दोन्ही गोष्टी करत नाही. दर वाढायला लागले सोयाबीनचे की लगेच तेल आयात करता, सोयाबीन आयात करता, दर पाडतात. गुजरातची तेल लॉबी सरकारचं निर्णयाचं नियंत्रण करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळतो. आज मध्य प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे भावांतर हमी योजना राबवायचा प्रयत्न केला ते फेल झाले. तशी काहीतरी योजना सरकारने राबवल्या पाहिजे. एकतर मुळातच बाजारभाव पडले नाही पाहिजे. त्याकरता आयात निर्यात धोरणं नीट राबवली पाहिजे. आयात भाव जर बाजारभाव पडले नाही तर हमीभाव द्यायची गरज पडणार नाही. हमीभावापेक्षा जर किंमत शेतकऱ्याला मिळाली तर विषय संपला. पण मुद्दाम काही ठराविक लोकांना फायदा व्हावा म्हणून या आयात निर्यातीची धोरणं राबवली जातात आणि शेतकऱ्याला योग्य ती किंमत मिळत नाही. त्यामुळे कर्जमाफी योजना फसवी आहे. त्याची गरज नाही. तुम्ही फक्त हमीभाव द्या आणि मग कर्ज देऊन आणि कर्जमाफी करून शेतकऱ्यांना निंदा करू नका, लाचार करू नका, त्यांना स्वाभिमानात जाऊ. माहितीच्या अधिकारामध्ये जशी आणली जात आहे, माहितीचा अधिकार जो होता पूर्वी, माहितीचा अधिकार होता RTI, त्याच्यामध्ये बदल करून मग फार निर्बंध आणले. मी केंद्रात मंत्री असताना मी RTI कायद्याचं नियंत्रण करत होतो. युवपिढीचा मंत्री असताना आम्ही त्या कायद्यामध्ये जे काही बदल करायचे म्हणजे RTIचा जो लोगो आहे तो देखील मीच अंदाज करून घेतलेला आहे. आणि सोनिया गांधीच्या प्रेरणेनं कायदा आहे की सरकारमध्ये कामामध्ये पारदर्शकता आहे. यांना पारदर्शकता नको आहे. यांना काळाबजारच करायचं प्रत्येक ठिकाणी, कमिशनखोरी करायची. त्यांना पारदर्शक कशी चालेल? त्यांना जर RTI झालं तर सगळं गौडबंगाल टेंडरिंगचं वगैरे सगळं माहिती आहे. म्हणून त्यांनी RTI कायदा धाब्यावर बसवला आहे. त्याला RTIचे कमिशन नेमलेलं नाही. जर अपील केलं तर अपीलचं उत्तर मिळत नाही. आणि जनतेचा माहितीचा जो अधिकार आहे तो त्यांनी हिरावून घेतला. ₹1 पीक विमा जो चालू होता तो या सरकारनं बंद केलेला आहे. तेव्हा या सरकारनं चालू केलं तर या सरकारनं बंद केलं. सवंग लोकप्रियतेकरता घेतलेला निर्णय चुकीचा होता, त्यांनी मान्य केले, बंद केलं. पण काय की शेतकरी एक काही प्रमाणामध्ये विम्याचा हप्ता भरत आहे. पण प्रामाणिकपणे नुकसान झालं तर विमा मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा. ते मिळत नाही. म्हणून शेतकरी म्हणतात की आम्हाला मिळणार नसेल तर हप्ता कसा घेतात. आणि हे धरसोडची धोरणं आहेत. त्या ₹1 धोरण त्यांनीच आणलं, त्यांनीच बंद केलं, फेल झालं. बाबा, कोल्हापूरमध्ये ठेकेदारांची संघटनेची एक मिटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केला की आमदारांना टक्केवारी द्यावी लागते. मंत्रालय सुद्धा ठेकेदारीला जो काही पैसे काढायसाठी पर्सेंटेज द्यावं लागतं. ठेकेदारांनी नाही तर 40% कमिशन उघड आहे. मोठ्या रस्त्यामध्ये समृद्धी असेल किंवा शक्ती मार्ग असेल, हे मार्ग फक्त 40% कमिशन करता केले गेलेले आहेत. म्हणजे जमीन खरेदीमध्ये बांधणी वेगळ्या आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये 40% कमिशन घालले. 40% कमिशन खोरीमुळं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार पडलं. इथं तेच होणार आहे. बाबा, अयोध्या मंदिरातलं सोनं चोरीला गेलेलं आहे त्याबद्दल आता हे जिथं मिळेल तिथंच हात पाडतात. अयोध्येच्या मंदिराचं सोनं देखील यांनी चोरलेलं आहे. विटाच्या नावाने पैसे गोळा केले, ते चोरले आणि चौकशी नाही केली. नीट परीक्षेची चौकशी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चौकशी नाही, बलात्कार झाले, खून झाले तरी चौकशी नाही, महाराष्ट्रात औद्योगिकरण होत नाही त्याची चौकशी नाही. हे सरकार संपूर्णपणे अपयश आहे. फक्त गैरमार्गाने पैसा कमवणे आणि लोकशाहीचा लिलाव काढणे, लोकशाहीचा गळा घोटणे हे त्यांचं काम. बाबा, अवकड वर्गीकरण करण्याचा अधिकार शासनाला आहे की केंद्र सरकारला? अवकड वर्गीकरण हा निर्णय राज्य सरकारने केंद्र दोघांनी मिळून करायचा आहे. आणि त्याबद्दल मतभिन्नता आहे. काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळी मतं आहेत. चर्चा करून हा निर्णय सोडवला पाहिजे. काँग्रेस पक्षाने जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आणलं उद्देश होता
की जे शोषित घटक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यातून ही आरक्षणाची कल्पना पुढे आली. त्यामध्ये ते होत नसेल तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. बाबा आता एक चैतन्याची वातावरण आहे काँग्रेसमध्ये, आता चैतन्याची वातावरण आहे. नामदेवराव पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यापासून एक बऱ्यापैकी म्हणजे काँग्रेस दिसून आलेली आहे. तर उशीर झाला असं वाटतंय का? नाही, उशीरचा प्रश्न नसतो. आमचे अध्यक्ष रणजित देशमुख हे काम करत होते, त्यांची तब्येत बिघडली, काही दिवस काम करताना जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला काही यश मिळू शकलं नाही. कारण जेव्हा पैशाचा बाजार झाला, ती मताची खरेदी झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय मताचा दर निघाला आपण बघितलं. आज आमदार खरेदी केले 50 कोटी देऊन, खासदारांची खरेदी किती केली तर तुम्ही शोधलं पाहिजे करतो. त्यामुळं लोकशाहीचा लिलाव हाच या व्यवस्थेचं वर्णन करतात. बाबा एक दुसरा प्रश्न होता की जे नेते आता इथून काँग्रेस सोडून गेलेले मोठ्या मोठ्या पदावर गेलेले, भविष्यात जर उद्या ते काँग्रेसमध्ये यायला लागले तर त्यावेळेचं नेतृत्व जे असेल ते निर्णय घेईल. त्यांनी आल्याशिवाय पर्याय नाही. कारण स्वार्थाकरता गेली होती, स्वार्थाकरता परत आल्या. तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी सत्ता गेल्यावर 20 खासदार फुटले. फक्त पैसे कमवण्याकरता, सत्ता गैरवापर करण्याकरता आले होते. महाराष्ट्रात तेच झालं. एकदा भीती आहे की आपला गैरव्यवहार उघडकीस येईल. ईडीची जरा सीबीआयची इन्कम टॅक्सची भीती आहे ते जातात. एका वेळेचा सातारा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मग तेच बालेकिल्ला नवीन तयार करण्यासाठी आपण काही वेगळा प्रयत्न करणार आहे. आणि आता आम्ही सगळे बसून निर्णय घेणार आहोत. मी भाषणात माझे सांगितलं चव्हाण साहेबांनी लक्ष्मी की काहींनी सहकार करायचा, काहींनी निवडणूक लढवायचा. आणि सहकाराच्या लोकांनी निवडणूकवाल्यांना मदत करायची, निवडणुकीची सरकारमध्ये काय अडचण असेल सरकारला मदत करायची. हे सूत्र मागच्या काही वर्षामध्ये बदललं होतं. सरकारचीच माणसं पैसाही त्यांनी कमवला आणि जनतेचे मालकी झाले. चव्हाण साहेबांच्या विचाराकडे गेलं. काँग्रेसमध्ये घडली लोक, काँग्रेसने मोठी केली त्यांना, आता ते भाजपमध्ये जाऊन म्हणतात की आम्हाला काँग्रेसने काय दिलं. हे हा निर्णय जनतेने घ्यायचा. ज्यांना काय मिळालं, त्यांनी विश्वास घ्यायचा, ते कधीच म्हणणार नाहीत की मला काय मिळालं. जनतेने निर्णय घ्यायचा की तुमच्या समोर ही माणसं घडलेली, कुणी त्यांना घडवलं आणि त्यांना तुम्ही आशीर्वाद द्यायचा का शाप द्यायचा तुम्ही ठरवा. बाबा काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन चालू काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे. त्याला आपलं पाठिंबा असणार आहे. नाही बघा, माझी भूमिका, काँग्रेस पक्षाची भूमिका अधिकृत आहे की आमचं NSUI युथ काँग्रेस आंदोलन चालू आहे. माझी भूमिका आहे की जो कोणी नरेंद्र मोदींच्या मुळावर घाव घालत असेल त्याला मदत केली पाहिजे. तो करतो. आता त्याची पार्टी हे चुकीचं आहे. त्याने आंदोलन केलं तर युवक त्याला जोडतील. पार्टी म्हटलं की मग निवडणूक, लोकसभा, विधानसभा आलं तर पुन्हा त्याला लिमिटेशन येतं. पण एक युवकांच्या मधला जो विविधता आहे, तो राग आहे, तो ते यातून दिसून आलं. साधं सरन्यायाधीशाने काही चुकीचं स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंट करून एखादं ट्विट केलं अमेरिकेत, त्याला किती प्रतिसाद मिळाला. पण युवकांनी जागा झालं पाहिजे. काय झालं, शेतकऱ्याचं आंदोलन झालं, शेतकऱ्यांनी केलं. नवनिर्माण झालं, मंडळ झालं, मंडळचं आरक्षणाकरता झालं. मराठा आरक्षण मराठ्यांनी केलं. आज युवक अशी कॅटेगरी आहे की त्याला कुठलीच कॅटेगरी लागेल. शेतकऱ्याचा मुलगाही आहे, व्यापाऱ्याचा मुलगा आहे, तो अधिकाऱ्याचा मुलगा आहे, तो कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पैदा झाला, तुमच्या सगळ्यात मध्ये तुम्हाला आघात केला. तुम्ही सगळ्यांनी उठून उभं राहायला पाहिजे. देशव्यापी चळवळ उभी केली. तो तुमचा लोकशाहीमधला अधिकार आहे. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला, तुम्ही कसं बघता त्या निकालाला? ती खरेदी विक्री झाली ना, लिलाव झाला. तुम्हीच आम्हाला सांगा की काय दर निघाला. ही काय लोकशाही आहे का? त्यामुळे आता लोकशाहीचा गळा घोटलाय त्यांनी. आपण ते सहन करायचं का नाही लोकांनी ठरवायचं. थेट काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना ऑफर केली जाते, एवढं धाडस कुठनं आलं? धाडस आहे ना, तर मंत्री 4 मंत्री जिल्ह्यात आहे, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद नाही. आणि ते सोडा, तुम्ही इथं येऊन पालकमंत्र्यांना काय करतात, इथल्या ज्येष्ठ मंत्र्यांची काय हालत करतात. लाज वाटली पाहिजे जरा, त्याच्या कार्यकर्त्यांना वाटली पाहिजे, मंत्र्यांना वाटली पाहिजे. स्वाभिमानाचं काही लवशेष तरी आहे का नाही आपल्या पूर्वजांचं. भारत तिवारी सारख्यांना इन्काउंटर करून आता मारले उत्तर प्रदेश. तर त्याच्यावरती विरोधी सरकार म्हणून, विरोधी पक्ष म्हणून काय करावं? युपीमध्ये चाललेलं आहे, मला काही डिटेल माहिती नाही. पण बघा, एन्काउंटर करायचं किती त्या तिथं काही बदलापूरमध्ये लहान मुलीचा बलात्कार झाला. खरंच